नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी तुम्हाला चाटसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या चटण्या दाखवणार आहे. आता मी तुम्हाला प्रथम गोड चटणी दाखवणार आहे. त्यासाठी 8 खजूर बिया काढून मी घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं भाजून घेतलं आहे. 1 चमचा लाल तिखट, नंतर 2 लिंबा एवढी गूळ घेतला आहे. 1 लिंबा एवढं चिंच घेतली आहे. हे बेदाणे 1 चमचा पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मीठ. आता प्रथम मी मिक्सरमध्ये खजूर घालून घेत आहे. हे भाजलेलं जिरं घालून घेत आहे. लाल मिरची पावडर घालून घेत आहे. अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे. एक चमचा भिजवलेले बेदाणे घालून घेत आहे. आता साधारण मी लिंबा एवढं म्हटलं म्हणजे साधारण 1 चमचा चिंच घालून घेतली आहे आणि आता मी गूळ घालते. आता मी त्याच्यात थोडं पाणी घालत आहे. आता ही आपली गोड चटणी तयार झाली आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेते. ही गोड चटणी तयार झालेली आहे. ही सर्व प्रकारच्या चाटसाठी वापरण्यात येते. अशा तिन्ही चटण्या मी तुम्हाला दाखवते आहे. आता आपण ही हिरवी चटणी बनवत आहोत. त्यासाठी मी 7 हिरव्या मिरच्या, 1 मूठ कोथिंबीर, 1 चमचा मीठ, 1 लिंबाचा रस आणि 1 मूठ पुदिना आणि 1 मूठ भावनगरी गाठिया हे घेत आहे. यात पाणी घालून मी वाटून घेत आहे.
आता मी हिरवी चटणी वाटून घेते. आता आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे. मी बाउलमध्ये काढून घेते. आता ही सर्व चाटसाठी लागणारी हिरवी चटणी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला लाल चटणी दाखवून घेते. आता ही चाटसाठी लागणारी लाल चटणी, त्यात मी 5 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत, भिजवून ठेवलेल्या आहेत. 6 आपल्या रेग्युलर लाल मिरच्या घेतल्या, तिखट आहेत. 1 लिंबाचा रस आहे, 1 चमचा मीठ आहे आणि 30 पाकळ्या तरी लसूण आहे. हे सगळं मी वाटून घेते. आता लाल चटणीसाठी लागणारे हे सर्व जिन्नस मी वाटून घेत आहे. आता हे सर्व पाणी घालून घेते. आता ही आपली लाल चटणी तयार झालेली आहे. आता त्याचा स्पेशल मसाला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा काळं मीठ. हे सर्व एकत्र करून घ्यायचं म्हणजे आपला हा स्पेशल मसाला तयार झालेला आहे. आता या तिन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत आणि हा स्पेशल मसाला तयार झालेला आहे. हा सर्व प्रकारच्या चाटसाठी म्हणजे शेवपुरी, भेळ वगैरे सगळ्यासाठी वापरता येतो. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आता आपण ह्या सगळ्या चटण्या केलेल्या आहेत. या चटण्या 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये आरामात राहू शकतात.